आपण गोपाळ कृष्ण गोखले यांच्याविषयी सर्व माहिती बघणार आहोत. येणाऱ्या प्रत्येक परीक्षेसाठी ही माहिती अत्यंत उपयुक्त असणार आहे. तर सर्वप्रथम आपण त्यांच्या जन्माविषयी माहिती बघूया. गोपाळ कृष्ण गोखले यांचा जन्म 9 मे 1866 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील कोटलूक येथे झाला. आता त्यांनी शिक्षण कोठून घेतले याविषयी माहिती बघणार आहोत. 1884मध्ये मुंबईत एल्फिन्स्टन कॉलेजातून त्यांनी BA केलं गणित या विषयासह, आणि त्यांनी त्यानंतर सरकारी नोकरी न करता समाजसेवेतील शिक्षकी पेशा स्वीकारला व डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राध्यापकपदी ते रुजू झाले आणि या कॉलेजमध्ये त्यांनी प्राध्यापक, अध्यापक, प्राचार्यपदी तब्बल 20 वर्षे काम केले आणि 1903मध्ये त्यांनी प्राचार्य या पदावरून ते निवृत्त झाले. पुणे सार्वजनिक सभेमध्ये सुद्धा त्यांनी महत्त्वाचे कार्य केले. 1887मध्ये ते या सभेच्या चिटणीसपदी किंवा सचिवपदी होते. त्यांचे आता सामाजिक कार्य आपण बघणार आहोत. गोखले हे 1896पर्यंत सार्वजनिक सभेच्या सचिवपदी किंवा चिटणीसपदी होते. सार्वजनिक सभेच्या द क्वार्टरली जनरल ऑफ द पुणा सार्वजनिक सभा या त्रैमासिकाचे म्हणजे 3 महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे जे मासिक आहे त्याचे ते संपादक होते. त्याचप्रमाणे केसरीचा राजीनामा दिल्यानंतर गोपाळ गणेश आगरकरांनी जे सुधारक वृत्तपत्र सुरू केले होते या वृत्तपत्राच्या इंग्रजी विभागाचे ते सहसंपादकसुद्धा होते. 1888च्या अलाहाबाद काँग्रेस अधिवेशनापासून गोखलेंनी राजकारणात प्रवेश केला. भारताच्या जमा खर्चाच्या तपासणीसाठी जे वेल्बी कमिशन नेमण्यात आले होते 1896मध्ये, त्यासमोर गोपाळ कृष्ण गोखले यांनी साक्ष दिली आणि त्यांच्यासोबत इंग्लंडला दिनशा वाच्छासुद्धा गेले होते. कधी? 1897ला. त्याचप्रमाणे हा प्रश्न येऊ शकतो की वेल्बी कमिशनसमोर कोणी कोणी साक्ष दिली, तर त्याचं उत्तर असणार आहे 1 सुरेंद्रनाथ बॅनर्जी, त्यानंतर दिनशा वाच्छा, C सुब्रमण्यम अय्यर आणि गोखले या 4 महापुरुषांनी वेल्बी कमिशन समोर साक्ष दिली. आणि वेल्बी कमिशनची स्थापना कशासाठी झाली होती, तर भारताच्या जमा खर्चाच्या तपासणीसाठी. 1888 साली गोखले बॉम्बे प्रोव्हिन्शियल कॉन्फरन्सचे सेक्रेटरी म्हणून सुद्धा त्यांची निवड करण्यात आली. 1889 पासून गोखलेंनी काँग्रेसशी सहकार्य होते, म्हणजे काँग्रेसशी त्यांचे सहकार्य 1889 पासून सुरू झाले. पुढे 1895ला ते काँग्रेसचे चिटणीस झाले. 1905 साली बनारस येथे भरलेल्या काँग्रेस अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. व्हेरी इम्पॉर्टंट हा प्रश्न येण्याची शक्यता आहे की 1905च्या काँग्रेसच्या बनारस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते, तर ते गोपाळ कृष्ण गोखले होते. MPSCमध्ये व्यक्ती ओळखा किंवा महापुरुष ओळखा याच्यावर प्रश्न येतो. 4 स्टेटमेंट दिले असते आणि त्या स्टेटमेंटपैकी एक स्टेटमेंट असेल की 1905च्या बनारस येथे भरलेल्या काँग्रेस अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. हे त्यापैकी एक स्टेटमेंट राहू शकते. अशा प्रकारचे प्रश्न येतात. 1899 साली गोखले हे मुंबई काउन्सिलवरती निवडून गेले होते. आता हा सुद्धा प्रश्न आहे. 1899 साली त्यांची मुंबई काउन्सिलवरती सदस्यपदीसुद्धा निवड झाली होती. 1901 पर्यंत ते काउन्सिलवरती सदस्य होते. नगरपालिकांचे बिल व जमीन महसूल विषयक बिल यावरती त्यांनी काउन्सिलमध्ये टीका केली होती. 1902मध्ये फिरोजशाह मेहता यांनी केंद्रीय कायदेमंडळाच्या सदस्याचा राजीनामा दिल्याने त्यांची जागा गोपाळ कृष्ण गोखले यांनी घेतली किंवा त्यांच्या जागी गोपाळ कृष्ण गोखले यांची निवड झाली. हे बघा, 1902मध्ये कोणी राजीनामा दिला? फिरोजशाह मेहता. आणि त्यांच्या जागी सरकारने गोपाळ कृष्ण गोखले यांची निवड केली. कायदेमंडळातील मेठावरील कर, रेल्वे अंदाजपत्रक, कापडावरील जकात, मोफत प्राथमिक एज्युकेशनचा कायदा, त्यानंतर हिंदी विद्यापीठाचा कायदा, लष्करावरील खर्च आणि आरोग्यसंबंधी जे विचार आहे या विषयावरील बरीच भाषणे त्यांची गाजली आहे. 1902मध्ये केंद्रीय विधिमंडळात अर्थसंकल्पावरील त्यांचे पहिलेच भाषण प्रभावी ठरले. तर 1906मध्ये त्यांनी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये अर्थसंकल्पावर केलेल्या भाषणाने लॉर्ड मिंटो व एडवर्ड बेकर ही प्रभावित झाले होते. हे इम्पॉर्टंट आहे. त्यांनी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये 1906मध्ये भाषण दिले होते अर्थसंकल्पावर आणि या भाषणाने लॉर्ड मिंटो आणि एडवर्ड बेकर हे प्रभावित झाले होते. लॉर्ड मिंटो हा भारताचा गव्हर्नर होता. मॉर्ले मिंटो सुधार याविषयी तुम्हाला माहिती असेलच, जो 1909मध्ये झाला होता. 1902 ते 1912 या काळात त्यांनी अर्थसंकल्पावरती टोटल 12 भाषणे दिली. त्यांनी अर्थसंकल्पावरती 12 भाषणे दिली, हे तुम्ही लक्षात असू द्या.
1895 साली सार्वजनिक सभा टिळक व त्यांच्या अनुयायांच्या ताब्यात गेल्यानंतर रानडेंनी स्थापलेल्या डेक्कन सभेत त्यांनी प्रवेश केला. 1906 साली गोखले इंग्लंडला गेले. 12 जून 1905 साली त्यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली, सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी. त्याचा उद्देश काय होता, तर देशाच्या सेवेसाठी राष्ट्रीय प्रचारक तयार करणे, त्याचप्रमाणे भारतीय जनतेच्या खऱ्या हितांना घटनात्मक मार्गाने संरक्षण देणे. भारत सेवक समाजाने देशाला खालील कार्यकर्ते घडविले. MPSCमध्ये असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो की खालीलपैकी कोणाचा भारत सेवक समाजाशी संबंध होता, तर इथे काही नावे आहेत ती आपण इथे बघूया. सर्वात पहिलं नाव आहे बघा व्ही श्रीनिवास शास्त्री, त्यानंतर नाम जोशी, त्यानंतर हृदयनाथ कुंजरू, त्यानंतर GK देवधर आणि काकासाहेब लिमे आणि ठक्कर बाप्पा. तर इत्यादी महापुरुषांचा येथे समावेश होता भारत सेवक समाजामध्ये. त्यानंतर 1905 साली गोखलेंनी ऑस्ट्रेलिया व कॅनडाच्या धर्तीवर भारताला वसाहतीचे स्वराज्य देण्याची मागणी केली. तर बघा वसाहतीचे स्वराज्य इंग्लंड ब्रिटिश राज्याअंतर्गत देण्याची मागणी येथे 1905 साली गोखलेंनी केली होती ऑस्ट्रेलिया आणि कॅनडाच्या धर्तीवर. 1909च्या मॉर्ले मिंटो सुधारणा जो ॲक्ट तयार करण्यात आला होता, त्यांनी यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडली होती हा ॲक्ट तयार करण्यामध्ये. या सुधारणा अपुऱ्या असून देखील गोखलेंनी 1909मध्ये या मॉर्ले मिंटो कायद्याचे स्वागत केले होते. हे इम्पॉर्टंट आहे, मॉर्ले मिंटो कायद्याचे त्यांनी स्वागत केले होते. तत्पूर्वी त्यांनी भारत सचिव मोर्लेशी इंग्लंड दौऱ्यामध्ये याविषयी चर्चासुद्धा केली होती. पुढील सुधारणांसाठी 1915मध्ये एक नवीन योजना सरकारला सादर केली. त्यात त्यांनी प्रांतिक कायदीय विधिमंडळात भारतीय प्रतिनिधी अधिक्याची मागणी केली, म्हणजे भारतीय प्रतिनिधींची संख्या प्रांतिक केंद्रीय विधिमंडळामध्ये वाढवण्यात यावी याची त्यांनी मागणी केली 1915मध्ये एका नवीन योजनेअंतर्गत. 1910मध्ये केंद्रीय कायदेमंडळात त्यांची पुन्हा निवड झाली. 1912 ते 1915 या दरम्यान गोखले भारतीय लोकसेवा आयोगाचे सुद्धा सदस्य होते. महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेत उभारलेल्या चळवळीला त्यांनी पाठिंबा दिला. 1912 साली दक्षिण आफ्रिकेचा त्यांनी दौरा केला व भारतीयांवर होणाऱ्या अन्यायाची माहिती सरकारला सादर केली. गांधीजी गोखलेंना गुरु मानित. हे खूप व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. गांधीजींचे गोखले हे गुरु होते आणि गोखले यांचे गुरु कोण होते, MG रानडे. आता गोखलेंची विचारसरणी आपण बघणार आहोत. त्यांनी काय काय वक्तव्य केली महत्त्वाची, त्यांचे विचार कसे होते हे आपण इथे बघणार आहोत. गोखले हे नेमस्तवादी म्हणजे मवाळ विचारसरणीचे होते. त्यांनी खालील मागण्या व सूचना सरकारला केल्या. आता महत्त्वाच्या सूचना आपण बघणार आहोत, त्याचप्रमाणे मागण्या त्यांनी ज्या ब्रिटिश सरकारला केल्या त्या आपण इथे बघूया. प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे असावे. स्थानिक स्वराज्य संस्थांना अनुदान द्यावे. शेतसारा कमी करावा. कृषी विकास व भूविकास बँका स्थापन कराव्या. कालवे बांधावेत. तांत्रिकी शिक्षण संस्था स्थापाव्यात. छोट्या मोठ्या उद्योगासाठी प्रोत्साहन द्यावे. तर अशा प्रकारे खूप चांगल्या मागण्या तेव्हा गोपाळकृष्ण गोखले यांनी केलेल्या होत्या. गोखलेंचा इंग्रजांच्या न्यायीपणावर व उदारमतवादावर विश्वास होता, तरी त्यांनी ब्रिटिश सरकारच्या कारभारावर कधी टीकासुद्धा केली होती. 1910 साली वृत्तपत्र स्वातंत्र्यावरती बंधन घालणारे बिल इम्पिरियल काउन्सिलमध्ये मांडले गेले. त्यावेळी गोखलेंनी त्यास पाठिंबा दिला होता. इम्पॉर्टंट आहे. भारतात राजकीय हक्कासाठी होणारी हिंसक आंदोलने त्यांना मान्य नव्हती. त्यांना राजकीय हक्क हवे होते, परंतु ते शांततेने सरकारशी सहकार्य करून मिळवावे असे त्यांचे विचार होते. 1905च्या बंगालच्या फाळणीवरती ते अस्वस्थ झाले आणि त्यांनी लॉर्ड कर्झन यांची तुलना औरंगजेबाशी केली. तर हा इम्पॉर्टंट आहे, इथे क्वेश्चन बनतो की लॉर्ड कर्झनची बंगालच्या फाळणीनंतर औरंगजेबाशी तुलना कोणी केली होती, तर याचं उत्तर असणार गोपाळकृष्ण गोखले. बहिष्कारासारखे शस्त्र लोकांनी सर्व देशात लागू न करता ते फक्त बंगालपुरते मर्यादित ठेवावे. सर्वत्र बहिष्कार टाकून स्वतःचेच नुकसान करून घेऊ नये असे गोखलेंना वाटत होते. त्यानंतर गोपाळकृष्ण गोखले यांच्याविषयी विविध महापुरुषांनी कोणते उद्गार काढले किंवा त्यांचा कशाप्रकारे उल्लेख केला हे सुद्धा आपण इथे बघणार आहोत. तर सर्वप्रथम सरोजिनी नायडू यांनी त्यांना व्यवहारवादी, परिश्रमी कार्यकर्ता आणि कल्पनेत रमणारा असे दुर्मिळ मिश्रण असणारा व्यक्ती म्हणून त्यांचा उल्लेख केला. त्यानंतर झके रियाज यांनी कोणत्याही गुरुला केव्हाही इतका चांगला शिष्य मिळणार नाही जसे रानडेंना गोखले मिळाले असा त्यांचा उल्लेख केला. लॉर्ड मिंटो यांनी त्यांच्याविषयी म्हटले, इतके मुद्देसूद, साधार व विपुल आकडेवारीने भरलेले भाषण इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये क्वचितच ऐकायला मिळेल. लॉर्ड कर्जन
हे गोखलेविषयी काय बोलले ते बघूया. गोखलेच्या तोडीचा काउन्सिल सभा गाजवणारा वक्ता माझ्या माहितीत नाही, असा उल्लेख लॉर्ड कर्झन यांनी गोखलेंचा केला. विल्यम वेडरबर्ग काय म्हणतात? आधुनिक काळातील ऋषी म्हणून त्यांनी गोखलेंचा गौरव केला. विल्यम वेडरबर्ग यांनी. CY चिंतामणी हे म्हणाले, गोखले बोलू लागले की आपल्यापुढे गुलाब पुष्पाचा सडा पडल्यासारखा वाटतो. नेशन मॉसिंगहॅम या वृत्तपत्रात गोपाळ कृष्ण गोखले हे ऑस्ट्रिय या इंग्लंडच्या पंतप्रधानापेक्षा सुद्धा श्रेष्ठ असल्याचे मत केले. लोकमान्य टिळक म्हणतात, द डायमंड ऑफ इंडिया अँड जेवेल ऑफ महाराष्ट्र या शब्दामध्ये लोकमान्य टिळकांनी गोखलेंचा उल्लेख केला. आता गोपाळ कृष्ण गोखले यांच्याविषयी काही इतर महत्त्वाची माहिती बघणार आहोत, जी परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. गोपाळ कृष्ण गोखले यांनी प्रथम हिंदुस्थानासाठी पार्लमेंटची मागणी केली. यावर प्रश्न याची शक्यता आहे की हिंदुस्थानासाठी प्रथम पार्लमेंटची मागणी कोणी केली? याचं उत्तर असेल गोपाळ कृष्ण गोखले. गोखलेंना पुण्यात प्लेग निवारण काळात ब्रिटिश शिपायांनी केलेल्या अत्याचाराचा पुरावा देता आला नाही आणि त्यांनी याबद्दल जाहीर माफी मागली होती. गोखले हे जिन्ना यांचे सुद्धा गुरु होते. आता गोखले हे मोहम्मद अली जिन्ना यांचे सुद्धा गुरु होते. बॅरिस्टर जिन्ना यांना मुस्लिम गोखले असे सुद्धा म्हटले जायचे. गोखले फर्ग्युसन कॉलेजमध्ये इतिहास व अर्थशास्त्र या विषयाचे प्राध्यापक होते. कॅफट प्रकरणात मामलेदारावरील अन्यायाला गोखले यांनी वाचा फोडली. गोपाळ कृष्ण गोखलेचा विवाह 1880मध्ये सावित्रीबाईशी तर दुसरा विवाह 1887मध्ये राधाबाईशी झाला. म्हणजे त्यांचे 2 विवाह झाले होते. 1895मध्ये मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर फेलो म्हणून सुद्धा त्यांची निवड झाली होती. महात्मा गांधी त्यांना महात्मा गोखले व धर्मात्मा गोखले असे म्हणत. गोपाळ कृष्ण गोखले यांनी लिहिलेल्या गणित या विषयावरील पुस्तकाला मॅकमिलन कंपनीतर्फे मासिक 125 रुपये दिले जात होते. 1896ला प्रसिद्ध करण्यात आले गणित विषयावरील पुस्तक. गोखले यांनी सरकारच्या लँड ॲलिमिनेशन बिलाला विरोध केला होता. बंगाल फाळणीवरील जहाल भाषणामुळे पुणेकरांनी गोखले यांची पुणे नगरपालिकेच्या अध्यक्षपदी निवड केली होती. गोखलेंनी हितवाद हे वृत्तपत्र किंवा दैनिक सुद्धा चालवले. 1930ला राव बहादूर काळे यांनी पुण्यामध्ये त्यांच्या नावावर गोखले इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिक्सची स्थापना केली. गोखले यांचे महत्त्वाचे विधान आहे, ते म्हणतात, आम्हाला सत्ता हवी आहे आणि आम्ही ती मिळवणारच. गोखलेंच्या संयमशील वृत्तीवर व धोरणावर टीका करताना जहालवादी गोखलेंना मृदू उदारमतवादी म्हणतात, तर सरकार म्हणजे ब्रिटिश सरकार त्यांना जहालवादाचे प्रतिनिधित्व करणारे छुपे राजद्रोही म्हणत असे. 31 ऑक्टोबर 1907ला जो गव्हर्नर होता भारताचा, लॉर्ड मिंटो, हा मोर्लेला म्हणतो, त्या काळचा तत्कालीन जो भारतमंत्री होता लॉर्ड मोर्ले याला म्हणतो की एक पक्ष संघटक म्हणून गोखले लहान मुलांसारखे आहे व आयरिश व्यक्ती डॅनथ्रो, कोनेल आणि पॅनेल ह्यामधील व्यक्तीप्रमाणे नेहमी किरकिर करतात. मोर्ले यांचा गोखलेवरती विश्वास नव्हता. ते गोखलेंना वाजणारा चिमटा म्हणत असे. गोखले 1892च्या ॲक्ट संबंधी म्हणतात, अधिकाऱ्याला जर आदेश दिला की कायद्याचा उद्देशच नष्ट होईल असे नियम तयार करा, तर तो ह्यापेक्षा चांगले नियम तयार करू शकणार नाही. गोखलेंनी नवरोजींना मानवात देवता असेल तर दादाभाई नवरोजीच असतील असा त्यांचा उल्लेख केला, दादाभाई नवरोजींचा. शेवटच्या काळात गोखलेंचा टिळकांशी वैचारिक संघर्ष झाला. 1914मध्ये सरकारच्या KCI या पदवीस त्यांनी नकार दिला. गोखलेंनी गोखलेंची प्राथमिक शिक्षण कोल्हापूर येथे झाले होते. आता त्यांचा मृत्यू कधी झाला तर 19 फेब्रुवारी 1915ला गोपाळ कृष्ण गोखले हे मरण पावले होते. गोखलेंचे अखेरचे वाक्य होते, हरिभाऊ येतो आता. तर अशा प्रकारे भारतीय इतिहासातील थोर समाजसुधारक गोपाळ कृष्ण गोखले यांच्याविषयी आपण सर्व माहिती या व्हिडिओमध्ये बघितली. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.